सेवानिवृत्त वृद्धास भामट्याने बँकेतून बोलत असल्याचं सांगून माहिती घेऊन मोबाईल हॅक केला। त्यानंतर बँकेतील एफडी आणि बचत खात्यातील रक्कम मिळून 6,17,000 रुपये हडप केल्याचा प्रकार घडला। याबाबत उमेश त्रिंबक क्षत्री, वय वर्ष 68, राहणार राधाकृष्ण वसाहत डॉक्टर आंबेडकर रस्ता, सांगली यांनी सायबर पोलीस ठाण्याकडे तक्रार नोंदवली आहे। उमेश क्षत्री हे निवृत्त असून सध्या एकटेच राहत होते आणि त्यांचे इंडसइंड बँकेत खाते आहे। या खात्यावरून त्यांनी 7 एफडी बँकेत केल्या होत्या। तसेच बचत खात्यामध्ये 43,000 रुपये होते। दिनांक 14 मे रोजी सायंकाळी 7:15च्या सुमारास क्षत्री यांच्या मोबाईलवर भामट्याने कॉल केला। इंडसइंड बँकेतून बोलत असल्याचं हिंदीमधून सांगितलं। क्षत्री यांनी त्यांना तुमचे नेट बँकिंग सुरू करण्यासाठी माहिती लागणार आहे असं सांगून पूर्ण नाव, जन्मतारीख, बँकेचं खातं क्रमांक, डेबिट कार्ड नंबर मागून घेतला। क्षत्री यांनी सर्व माहिती दिल्यानंतर थोड्याच वेळात त्यांचा मोबाईल क्रमांक हॅक झाला। त्यानंतर त्यांनी इंडसइंड बँकेत ठेवलेल्या एफडीमधून सुरुवातीला 79,000 रुपये, त्यानंतर 1,48,000, त्यानंतर 3,90,000 कपात करून अन्य खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात आली। भामट्याने एकूण 6,17,000 रुपये परस्पर हडप केल्याचे समजता क्षत्री यांना धक्का बसला। रात्रीच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आल्यामुळे बँकही बंद होती। क्षत्री यांनी दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन हा प्रकार सांगितला। त्यानंतर सायबर क्राईमकडे ऑनलाईन तक्रार नोंदवली। पोलीस अधिकाऱ्यांनी भेट घेऊन तक्रार दिली। त्यानंतर सायबर पोलीस ठाण्याकडे बुधवारी सायंकाळी तक्रार नोंदवली। BNS 318(4) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।